नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, ज्या जिल्हा परिषदेच्या गटांच्या आरक्षणाची प्रचंड उत्सुकता होती, प्रतीक्षा होती, ते आरक्षण आज जाहीर झालेलं आहे. आणि काही खुशी काही गम अशी संपूर्ण जिल्ह्यामध्ये अवस्था आहे. या सगळ्या आरक्षणामध्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या एकूण 61 जागांसाठी 61 गटांसाठी हे आरक्षण जाहीर झालेलं आहे. त्यामध्ये अनुसूचित जातींसाठी 7 जागा आरक्षित आहेत. त्यामधल्या 4 जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत. ओबीसींसाठी ज्याला नागरिकांचा मागास प्रवर्ग असं निवडणूक आयोगाच्या भाषेत म्हटलं जातं, त्या ओबीसी वर्गासाठी 16 जागा राखीव आहेत. त्यापैकी 8 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. आणि ओपन म्हणजे ज्याला आपण खुला म्हणतो, खुला गट जो आहे, त्या गटामध्ये एकूण 38 जागा आहेत खुल्या गटासाठी आणि त्यातल्या 19 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. म्हणजे महिला खुल्या गटासाठी राखीव आहेत. आता या सगळ्याचा जर आपण आढावा घेतला एकूण निवडणुकीच्या संपूर्ण आरक्षणाचा, तर सगळ्यात जास्त ओपन म्हणजे ज्याला खुल्या जागा म्हणतो आपण, त्या तासगाव तालुक्यामध्ये आहेत असं आपल्याला दिसेल. तासगाव तालुक्यातल्या 6 जागा आहेत जिल्हा परिषदेच्या. त्यापैकी तासगाव तालुक्यात 5 जागा ह्या ओपन म्हणजे खुल्या वर्गासाठी आहेत. अर्थात हा खुला वर्ग हा सगळ्यांसाठी आहे, महिला आणि पुरुष कुणी तिथून उभं राहू शकतं. आणि त्या तालुक्यामध्ये अनुसूचित जातींसाठी फक्त सावळची 1 जागा राखीव आहे. परंतु तासगाव तालुक्यातली मांजर्डे, विसापूर, येळावी, चिंचणी आणि मणेराजुरी अशा 5 जागा ह्या खुल्या प्रवर्गासाठी ओपन झालेल्या आहेत. आता या सगळ्याचा जर आपण विचार केला तर कडेगाव तालुक्यामधलं जर आरक्षण आपण पाहिलं तर कडेगाव तालुक्यामधनं जे सर्वात जास्त या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून ज्यांचं नाव पुढं होतं ते काँग्रेसचे युवा नेते जितेश भैया कदम यांचं नाव सगळ्यात पुढं होतं. देवराष्ट्रे किंवा कडेपूर अशा कुठल्याही वांगी अशा एखाद्या मतदारसंघातून जिल्हा परिषदेवर जायचं असा त्यांचा स्वतःचाही निर्धार होता आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा प्रचंड आग्रह होता. परंतु कडेगाव तालुक्यामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की ओबीसी म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी तडसर, कडेपूर आणि देवराष्ट्रे अशा 3 जागा राखीव झालेल्या आहेत ओबीसी महिलांसाठी. आणि ओपन मधील महिलांसाठी वांगीची 1 जागा राखीव झालेली आहे. त्यामुळं जितेश भैया कदम यांची स्वतःची आणि त्यांच्या सर्व समर्थकांची, कार्यकर्त्यांची, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची प्रचंड निराशा झालेली आहे. यावेळेला जितेश भैया कदम हे जिल्हा परिषदेत कडेगाव तालुक्यातून जाणार असा जवळजवळ सगळ्यांचा निर्धार झालेला होता, निर्णय झालेला होता, निश्चय झालेला होता. गेल्या वेळेलाच ते जिल्हा परिषदेमध्ये जायच्या तयारीत होते, परंतु त्यावेळेला सुद्धा आरक्षणाचा त्यांना अडथळा आला आणि त्यांना जाता आलेलं नव्हतं. या खेपेला मात्र त्यांची सगळी तयारी चाललेली होती, परंतु त्यांची निराशा झालेली आहे. त्यांच्यापेक्षा सुद्धा अधिक त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते अतिशय निराश झालेले आहेत. मात्र तासगाव तालुक्यात एकूण 5 जागा ओपन झाल्यामुळं आणि खुल्या झाल्यामुळं म्हणजे मांजर्डे, विसापूर, येळावी, चिंचणी आणि मणेराजुरी अशा 5 जागा ओपन खुल्या झाल्यामुळं तिथं मात्र अनेकांना संधी आहे. अनेक जण निवडणुकीच्या तयारीला पूर्वीपासूनच लागलेले होते. आता आरक्षण जाहीर झाल्यानंतर मोठ्या वेगानं हालचाली सुरुवात होतील. तासगाव तालुक्यातला जो चिंचणी गट आहे हा परंपरागत माजी खासदार संजय काका पाटील किंवा माजी आमदार दिनकर आबा पाटील यांचं प्रचंड वर्चस्व असलेला गट आहे. त्यामुळं या गटामधून कोण निवडणूक लढवणार याकडं सगळ्यांचं लक्ष आहे, उत्सुकता आहे. चिंचणी गटातून युवा नेते, आता जी नवीन विकास आघाडी संजय काकांनी स्थापन केलेली आहे त्या विकास आघाडीचे युवा नेते प्रभाकर पाटील यांनी मैदानात उतरावं अशी त्यांच्या समर्थकांची आणि कार्यकर्त्यांची प्रचंड इच्छा आहे. त्या दिशेनं त्यांनी आता प्रयत्न सुरू केलेले आहेत, कारण तिथं चिंचणी हा गट खुला झालेला आहे.
त्यामुळे प्रभाकर पाटील मैदानात उतरतील असं त्यांच्या समर्थकांना वाटतंय. पाहूया आता नेमकं काय स्वतः प्रभाकर पाटील कसा निर्णय घेतात किंवा संजय काका पाटील त्याबद्दलचा निर्णय कसा घेतात त्यावर त्या ठिकाणची लढत अवलंबून आहे. आता आपण जर आढावा घेतला जिल्हावार तर आटपाडी तालुक्यात एकूण 4 जागा आहेत आपल्याला माहित आहेत. त्यापैकी सर्वांसाठी ओपन म्हणजे खुला वर्ग करगणी आणि खरसुंडी या दोन्ही जागा या खुल्या झालेल्या आहेत आटपाडी तालुक्यातल्या. म्हणजे एका बाजूच्या दोन्ही जागा म्हणजे आटपाडी तालुक्याचे 2 भाग पडतात ते इकडचा त्या भागातल्या दोन्ही जागा करगणी आणि खरसुंडी या ओपन झालेल्या आहेत खुल्या आहेत. तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी म्हणजेच ओबीसींसाठी दिघंचीची जागा खुली आहे. तर निंबवडे ही जागा महिलांसाठी ओपन म्हणजे महिलांसाठी खुली अशी जाहीर झालेली आहे. जत तालुक्यात एकूण 9 जागा आहेत. जिल्हा परिषदेचे 9 गट आहेत. त्यापैकी सर्वांसाठी खुला म्हणजे खुला प्रवर्ग दरीवडची बनाळी असे 2 वर्ग गट ओपन झालेले आहेत खुले झालेले आहेत. तर महिलांसाठी ओपन ह्या जाडर वबलात संख आणि डफळापूर अशा 3 जे मतदारसंघ आहेत जे गट आहेत ते महिलांसाठी ओपन झालेले आहेत. अनुसूचित जातींसाठी उमदी हा गट राखीव झालेला आहे. तर ओबीसींसाठी म्हणजे ओबीसी खुला वर्ग नागरिकांचा मागासवर्ग खुला यासाठी मुचंडी आणि शेगाव असे 2 गट आहेत. तर ओबीसी महिलांसाठी बिळूर हा गट महिलांसाठी राखीव झालेला आहे. आणखी त्यानंतर खानापूर तालुक्यामध्ये 4 जागा आहेत. त्या 4 जागांपैकी नागेवाडी म्हणजे नागनाथ नगर म्हणून ओळखलं जातं आणि लेंगरे आणि करंजे इथं ओपन महिलांसाठी हा खुला हे तिन्ही गट खुले झालेले आहेत. तर भाळवणी हा गट मात्र सर्वांसाठी खुला आहे ओपन ऑल फॉर ओपन म्हणतात ओपन फॉर ऑल म्हणतात तसा भाळवणी हा गट झालेला आहे. कडेगाव तालुक्यात मी आपल्याला सांगितलंच की ओबीसी महिलांसाठी तडसर कडेपूर आणि देवराष्ट्रे असे 3 गट राखीव झालेले आहेत आणि महिलांसाठी ओपन खुला वर्ग हा वांगी आहे. तासगाव तालुक्यामध्ये मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सर्वांसाठी खुले असलेले मांजर्डे विसापूर येळावी चिंचणी आणि मणेराजुरी असे 5 गट ओपन आहेत. तर अनुसूचित जातींसाठी सावळज हा 1 गट राखीव आहे. कवठेमंकाळ तालुक्यात एकूण 4 जागा आहेत. त्यापैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसींसाठी ढालगाव आणि कुची अशा 2 जागा या ओबीसींसाठी राखीव आहेत. तर महिलांसाठी देशिंग ही महिला खुल्या प्रवर्गासाठी जागा आहे आणि अनुसूचित जातींसाठी रांजणी हा गट अनुसूचित जातींसाठी आहे. पलूस तालुक्यामध्ये एकूण 4 जागा आहेत. तिथं कुंडल आणि भिलवडी ही दोन्ही मोठी गावं आहेत. पलूस तालुक्यातली कुंडल आणि भिलवडी ही दोन्ही गावांचे गट जे आहेत ते ओपन झालेले आहेत. ओपन टू ऑल म्हणजे सर्वांसाठी खुले झालेले आहेत. महिलांसाठी दुधोंडी हा गट खुला झालेला आहे. तर ओबीसींसाठी अंकलखोप हा गट राखीव आहे. वाळवे तालुक्यात एकूण 11 जागा आहेत. मोठा तालुका वाळवे तालुका. त्यामध्ये कामेरी चिकोर्डे आणि बावची अशी 3 गट हे खुल्या वर्गासाठी राखीव ओपन झालेले आहेत खुले झालेले आहेत. तर महिलांसाठी रेठरे हरणाक्ष कासेगाव बागणी येलूर आणि वाटेगाव असे 5 एकूण गट हे महिलांसाठी ओपन म्हणजे महिलांसाठी खुला प्रवर्ग असे राखीव झालेले आहेत. ओबीसी महिलांसाठी बोरगाव आणि पेठ हे राखीव झालेले आहेत. तर ओबीसी ऑल म्हणजेच नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला यासाठी वाळवा हा गट राखीव झालेला आहे. शिराळा तालुक्यामध्ये एकूण 4 गट आहेत आपल्याला माहित आहेत. त्यापैकी महिलांसाठी पणुंबरे तर्फ वारुण आणि वाकुर्डे बुद्रुक हे 2 गट जे आहेत ते महिलांसाठी खुले झालेले आहेत आणि मांगले आणि कोकरूड हे 2 गट मात्र सर्वांसाठी खुले ओपन टू ऑल असे आहेत. आता मिरज तालुक्यामध्ये पुन्हा मिरज तालुका सुद्धा मोठा तालुका आहे. त्याच्यामध्ये 11 गट आहेत जिल्हा परिषदेचे आणि त्यामध्ये भोसे आणि कसबे डिग्रज हे दोन्ही तालुके मिरज तालुक्यातले एक मिरजेच्या पूर्व भागातला आहे आणि एक मिरजेच्या पश्चिम भागातला आहे असे 2 गट ओपन टू ऑल म्हणजे खुला प्रवर्गासाठी झालेले आहेत खुले झालेले आहेत. तर एरंडोली आणि आरग हे महिलांसाठी ओपन झालेले आहेत खुले झालेले आहेत. तर बेडग मालगाव
कौलापूर, म्हैसाळ एस असे 4 गट हे अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव झालेले आहेत. तर बुदगाव आणि कवठेपिरान हे ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी खुला हा समडोळी हा गट जिल्हा परिषदेचा झालेला आहे. असं एकूण सगळं आरक्षण आहे 61 जागांचं. आणि आता निवडणुकीच्या तयारीला जोरात सुरुवात होईल, कारण दिवाळीनंतर जे निवडणुका जाहीर होतील अशी अपेक्षा आहे. आणि त्यामुळं सगळेच जण अतिशय जोरदारपणे तयारीला लागलेले आहेत. आरक्षण जाहीर होईपर्यंत अनेकांची उत्कंठा अतिशय शिगेला पोचली ती. नेमकं काय होणार, अनेकांनी तयारी केली ती अनेक गटांमध्ये. काही ठिकाणी ज्यांनी तयारी केली ती आणि ज्यांना अपेक्षा होती तिथं खुला झालेला असेल, किंवा अन्य मागासवर्ग किंवा ओबीसी साठी पडलेला असेल, ज्यांनी तशी त्या पद्धतीनं काय ज्या त्या संवर्गातल्या कार्यकर्त्यांनी तयारी केली असेल त्यानुसार त्यांचं मी म्हटलं तसं काही खुशी काही गम अशी सगळी अवस्था आहे. परंतु जितेश कदम हे यावेळेला फार मोठी अपेक्षा होती कडेगाव तालुक्यातून जिल्हा परिषदेत जातील अशी, परंतु त्यांना मात्र त्या तालुक्यात तरी आता संधी नाही. आता दुसरीकडे कुठं तशी संधी आहे का याची चाचपणी होईल कदाचित कार्यकर्त्यांकडनं. त्या संदर्भात बैठका आहेत आणि मग नंतर त्याबद्दलचा निर्णय होईल. परंतु निवडणुकीच्या तयारीला आता खरा वेग येणार आहे यात शंका नाही. पाहूया आता, मी मगाशी म्हणलं तसं प्रभाकर पाटील हे तासगाव तालुक्यातून त्यांना मोठी संधी आहे आता जिल्हा परिषदेवरती जायची. संजय काका पाटील हे सुद्धा स्वतः जिल्हा परिषदेवरती गेलेले होते, त्यामुळं प्रभाकर पाटील यांना मोठी संधी आहे. बघूया आता संजय काका पाटील आणि ते स्वतः प्रभाकर पाटील काय निर्णय घेतात ते पाहूया काय होतंय. तसंच जितेश भैया कदम यांच्यावरचा निर्णय सुद्धा काय होतोय तो लवकरच आपल्याला समजेल. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.